नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो स्पेशल आणि खास ऑन डिमांड व्हिडिओ। आता तुम्ही म्हणाल ऑन डिमांड व्हिडिओ काय सर? तर बघा की माग आपण एक स्वाधार स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि या संदर्भात भरभरून अशा कमेंट आल्या होत्या, सर स्वाधार योजनेच्या फॉर्म बद्दल तुम्ही माहिती सांगितली, पण ज्यांचा कुणा रिन्युअलचा फॉर्म आहे त्यांच्यासाठी प्रोसेस काय, त्यांना काय काय स्टेप्स याच्यामध्ये करायच्या, कशा पद्धतीने बेनिफिट मिळवायचे या संदर्भात माहितीचा व्हिडिओ बनवा। मग आपण त्यांच्यासाठी त्यांच्या रिक्वेस्टवर हा व्हिडिओ बनवू। तर सर्वप्रथम पहा, आपण याच्यामध्ये आज अनलॉक करणार आहोत काही गोष्टी ज्याच्यामध्ये स्वाधार ऍप्लिकेशन रिन्युअल कसं करायचे, त्यासाठी कुठल्या गोष्टी चेंजेस करायच्या, त्यामध्ये कुठले बेनिफिट्स मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जे विद्यार्थी कॉमन मिस्टेक करतात त्या कुठल्या आणि त्या सुधारायच्या कशा या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि ऑल करायला सुद्धा विसरू नका। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, जी काय आपली स्वाधारची वेबसाईट आहे ज्याला आपण hmas.mahait.org असं म्हणतो, त्या वेबसाईटवरती यायचंय। तुमचा जो आयडी आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला टाकायचा। आता तुम्ही जर विचारलं आयडी आणि पासवर्ड कसा असतो किंवा कुठे मिळतो, तर ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मिळतो आणि तुम्ही रिन्युअलचा फॉर्म भरताय म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे तो आहेच। ओके, तर हा भरल्याच्या नंतर लॉग इन बटनाला क्लिक करा। आपण एकदम सोप्या स्टेप मध्ये हा फॉर्म पाहणार आहोत। आता बघा, तुम्हाला मी इथं एक प्रोसेस दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 3/6/25 ऑलरेडी हा फॉर्म भरलेला आहे आणि हा मागच्या वर्षीचा भरलेला फॉर्म आहे, हा अप्रूव्ह झालेला आहे 24-25 साठी आणि आपण रिन्युअलचा फॉर्म भरत आहोत। त्यासाठी सोशल जस्टिस डिपार्टमेंटला क्लिक करूयात आणि स्वाधारच्या एका डॅशबोर्डला तुम्ही आलेला आहे आणि इथं मात्र आता तुम्हाला स्वाधारचा रिन्यूचा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराची माहिती नावाचं एक सेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल। याच्यामध्ये आता वैयक्तिक माहिती, पत्त्याचा तपशील, पालकाचा पत्ता हे सगळ्या गोष्टी दिसतात। आपण इथं पत्ता तपशीलला क्लिक करूया। इथं बघा, रिन्यू साठी असं काही चेंज नाही किंवा असं काही वेगळं नाही की जे तुम्ही आधी वेगळं भरलं होतं आता वेगळं भरलंय। आता बघा, वैयक्तिक माहितीमध्ये जेव्हा हे एक वैयक्तिक माहितीचं सेक्शन आहे, याच्यामध्ये आपण काय माहिती भरली होती, जसं की नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, कधी मिळवलं, त्यानंतर डोमासाईल, ह्या गोष्टी कॉमन आहेत, याच्यामध्ये तुमचा काहीही बदल होणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला वैयक्तिक माहिती नावाच्या या कॉलमला क्लिक सुद्धा करायची गरज नाही, याच्यामध्ये ऑलरेडी डिटेल तुमची जशाच तशी येते। आता बघा, पत्ता तपशील रिन्यू मध्ये सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही अगोदर ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता किंवा ज्या हॉस्टेलला राहत होता तो जर चेंज झाला असेल तर याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, अन्यथा याच्यामध्ये सुद्धा कुठलीही बदल करण्याची गरज नाही। आता बघा, जर मी पहिले इथे राहत होतो आणि आता याचं जर चेंज केलं असेल तर माझा कायमचा पत्ता हाच राहणार आहे, परंतु सध्याचा पत्ता म्हणजे मी जिथं रेंटनं राहतो किंवा भाड्यानं राहतो तो पत्ता इकडे आपल्याला मेन्शन करायचा आहे आणि हा जर सेम असेल तर काहीही बदल करू नका। त्याचबरोबर आहे पालकाचा पत्ता। आता याच्यामध्ये पण पहा की जे तुमचे आई वडील अगोदर राहत होते तो पत्ता जर सेम असेल तर ह्या सुद्धा कॉलमला, पालकाच्या पत्त्याला तुम्हाला छेडायची गरज नाही, याच्यामध्ये ऑलरेडी डिटेल सगळ्या भरलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण पुढच्या सेक्शनला येऊ ज्याच्यामध्ये चालू अभ्यासक्रम। आता इथं मात्र तुम्हाला थोडंसं काळजीनं पाहायची गरज आहे। कोणत्या गोष्टी पाहायची गरज आहे मी सांगतो। बघा, माझं अगोदर फर्स्ट इयरला ऍडमिशन होतं तेव्हा इथं फर्स्ट इयर परस्युइंग असं नावाचं ऑप्शन दिसत होतं आणि इथं ऍक्शन मध्ये डिलीट नावाचं एक ऑप्शन दिसत होतं, तर तुम्हाला इथून ते डिलीट करायचे। आता जर डायरेक्ट तुम्ही डिलीट करायला गेलात तर डिलीट होणार नाही, तो काय सांगाल की मागील अभ्यासक्रम म्हणजे ह्या सेक्शन मधल्या गोष्टी डिलीट जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत इथलं डिलीट होत नाही। आता तुम्ही म्हणाल सर इथं डिलीट नावाचं किंवा हटवा नावाचं ऑप्शन दिसत नाही, कारण मी ऑलरेडी हा फॉर्म भरलेला आहे, पण तुम्हाला डेमो पर्पज साठी मी हा फॉर्म दाखवत आहे। बघा, मागील अभ्यासक्रम मध्ये आल्याच्या नंतर इथं तुमचे जे काही सेक्शन म्हणजे 10वी 12वी जे काही शिक्षण झालंय ते डिलीट करायचं फर्स्ट, आणि त्यानंतर चालू अभ्यासक्रम मध्ये तुमचं फर्स्ट इयर जे परस्युइंग होतं ते डिलीट करा आणि परत त्याची सगळी माहिती भरून कंप्लीटेड निवडा। तर हे जेव्हा कंप्लीटेड निवडताल तुम्ही, तर मग नंतर सेकंड इयर परस्युइंग अशी पुढची माहिती भरून पुढे जा या बटनाला क्लिक करा। म्हणजे चालू अभ्यासक्रमामध्ये जे तुमचं शिक्षण चालू होतं ते डिलीट करा आणि जे पूर्ण झाले त्याची माहिती भरून जे चालू करायचं आहे त्याची पण माहिती भरा। हे चेंजेस तुम्हाला चालू अभ्यासक्रमामध्ये करायचे आहेत मित्रांनो।
आता हे झालं. याच्यानंतर मागील अभ्यासक्रम. मागील अभ्यासक्रम मध्ये 10वी आणि 12वी भरणं कंपल्सरी आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, 10वीची किंवा डायरेक्ट 12वीची माहिती भरतात, दोन्हीपैकी एक भरतात. याच्यामुळं तुमचा फॉर्म वापस येण्याचे चान्सेस आहेत. ही झाली मिस्टेक नंबर 1. आता मिस्टेक पुढची आपण चर्चा करूया. आता इथं तुमचं जर 10वी 12वी जेवढं शिक्षण असेल तेवढं टाका, म्हणजे चालू अभ्यासक्रम आणि मागील अभ्यासक्रम ह्या दोन गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या. आता या इतर तपशीलमध्ये, आता इतर तपशीलमध्ये ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या ॲज इट इज राहणार, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्याच्यामुळे इतर तपशीलला सुद्धा क्लिक करून चेंज करायची काहीही गरज नाही. आता आपण येऊया दस्तावेज अपलोड करा या सेक्शनला. आता इथं पहा, इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आणि चुका बरेच विद्यार्थी काय करतात ते पाहूया. आता बरेच विद्यार्थी काय करतात मित्रांनो, की जसं मी तुम्हाला सांगितलं चालू अभ्यासक्रम आणि मागील अभ्यासक्रम मध्ये चेंजेस करा, हे चेंजेस करतात आणि डायरेक्ट फॉर्म सबमिट करतात. यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा वापस येऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला दस्तावेज अपलोड करामध्ये काही कॉमन गोष्टी बदलायच्या, जसं की बघा जातीचं प्रमाणपत्र. आता जातीचं प्रमाणपत्र आपलं ॲज इट इज आहे, ते बदलायची गरज नाही. त्याचबरोबर डोमासाईल सुद्धा ॲज इट इज आहे, ते पण बदलायची गरज नाही. आता राहिलं उत्पन्न. आता उत्पन्न दर वर्षासाठी नवीन असतं, किंवा जर कोणी नोकरीत असेल तर त्याचा फॉर्म नंबर 16 हा नवीन असतो, त्यामुळे हा अपलोड करण्याची गरज आहे. त्यानंतर आहे गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला. याच्यामध्ये तुमचं लास्ट जे पासिंग मार्कशीट असेल ते आणि टीसी इथं जोडा आणि ह्या फॉर्मला इथे अपलोड करून घ्या. त्यानंतर बोनाफाईड दरवर्षी वेगळी असते, त्याच्यामुळे चालू वर्षाची बोनाफाईड इथं जोडा. त्यानंतर आहे अंतर प्रमाणपत्र. हे जर तुम्हाला लागू असेल तर जोडायचं आहे. आता विद्यार्थ्याकडून घोषणा आणि पालकाकडून घोषणा, ह्या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की हे काही समाज कल्याणवाले मॅन्डेटरी करतात, तर काही समाज कल्याणवाले हे मागत नाहीत. आता समाज कल्याणवाले असा शब्द का वापरला, की प्रत्येक वेळेस प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळं असतं. आता तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला माहित नाही, तुम्ही मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय, तो जिल्हा मला मेन्शन करून सांगायला विसरू नका. आता जसं की पर्टिक्युलर जिल्हा XYZ जिल्हा हा लागू करतो की विद्यार्थ्याचं घोषणा आणि पालकाचं घोषणा पाहिजे, आणि काही जिल्ह्यावाले म्हणतात हे नसेल तरी चालतं. त्याच्यामुळे तुम्ही हे अपलोड केलं तरी चालतं. अदरवाईज तुम्ही मागच्या वर्षी जे केलं होतं जर तुम्ही अपलोड केलं असेल तर अपलोड करा, अदरवाईज एम्प्टी ठेवा, काहीही हरकत नाही. त्यानंतर या भाडे करारनामा. आता बघा भाडे करारनामा हा तुम्हाला फ्रेश या वर्षीचा लागतोच, म्हणजे हा कागद तुम्हाला बदलणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. याच्यामध्ये हॉस्टेलवाले विद्यार्थी हॉस्टेलची ऍडमिशन रिसिप्ट कोणती या वर्षाची इथं अपलोड करून घेतील. त्यानंतर आहे महानगरपालिका हद्दीतील 5 किलोमीटर अंतर येण्यासाठी महाविद्यालयाकडून घोषणा. आता हा पण कागद तुम्हाला नवीन घ्यायचा आहे, चेंज करायचा आहे. त्यानंतर आहे उपस्थिती प्रमाणपत्र. आता उपस्थिती प्रमाणपत्र पहिल्या हप्त्यासाठी मॅन्डेटरी, त्याच्यामुळं हे पण या वर्षाचं तुम्ही अपलोड करून घेणं अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीनं तुम्हाला हा रिन्युअलचा फॉर्म भरायचा आहे, आणि एकदम सोपा आणि सुटसुटीत फॉर्मची डिटेल्स तुम्हाला मी सांगितली. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील नक्कीच कमेंट करून मला सांगायला विसरू नका. तसंच व्हिडिओ आपल्या गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे, हे आपलं एक मिशन आहे की प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत हा लाभ देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही माहिती त्याला जाऊ द्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, नेहमीप्रमाणे कमेंट करून काही सांगायचं असेल, सजेशन द्यायचं असेल तर सांगा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.